पाणवण गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शेतातील विहिरीत उतरून इलेक्ट्रिक मोटर काढत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने सोसायटीचे सचिव हनुमंत नारायण नरळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। विशेष म्हणजे ही घटना त्यांच्या आई-वडिलांसमोर घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाणवण येथील शेतातील विहिरीमध्ये पाण्याखाली असलेली इलेक्ट्रिक मोटार अचानक बंद पडली होती। मोटार दुरुस्त करण्यासाठी हनुमंत नरळे हे आपल्या वडील, आई आणि नातेवाईकांसह विहिरीजवळ गेले होते। मोटारीचा वीज पुरवठा बंद असल्याची खात्री करून त्यांनी विहिरीत उतरून मोटार काढण्यास सुरुवात केली। मात्र मोटारला हात लागताच त्यांना अचानक जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते पाण्यात कोसळले। हा संपूर्ण प्रकार आई-वडिलांसमोर घडल्याने त्यांनी एकच आक्रोश केला। आरडाओरडा ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले। एका व्यक्तीने तात्काळ जवळील डीपीचे फ्यूज काढून वीज पुरवठा खंडित केला। त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने हनुमंत नरळे यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले। मात्र तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतरही तब्बल 5 दिवस वीज कंपनीकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे पाणवण परिसरात शोककळा पसरली असून हनुमंत नरळे यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।